पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच नाशिक महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यांची सातपूर परिसरात अक्षरशः पोलखोल झाली आहे. सातपूर कॉलनी चौक ते महिंद्रा सर्कल या परिसरातील ड्रेनेज लाईन पुन्हा तुंबल्याने गेल्या महिनाभरापासून दूषित सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून महापालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जाते. विशेष म्हणजे या भागातील ड्रेनेज तुंबण्याची समस्या नवीन नसून गेल्या 4 ते 5 वर्षापासून नागरिक याचा त्रास सहन करतायत. महापालिकेने वारंवार पाहणी, दुरुस्ती आणि उपाययोजनांचे दावे केले, मात्र अद्यापही कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. प्रत्येक पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि स्वच्छतेचे दावे केले जातात, पण प्रत्यक्षात रस्त्यावर वाहणारे सांडपाणी प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. महिंद्रा सर्कल परिसरातील मुख्य रस्त्यांवरच घाण पाणी साचल्याने वाहन चालक, पादचारी आणि स्थानिक रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. भर उन्हाळ्यातही परिसरात पावसाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून सर्वत्र तीव्र दुर्गंधी पसरली आहे. साचलेल्या सांडपाण्यात डासांची उत्पत्ती वाढल्याने मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो आणि इतर साथीच्या आजारांचा धोका निर्माण झालाय. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा तक्रारी करूनही महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. महिनाभरापासून रस्त्यावर सांडपाणी वाहत असताना कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महिनाभरापासून रस्त्यावर वाहणारे सांडपाणी प्रशासनाला दिसत नाही का? नालेसफाईवर खर्च झालेला निधी नेमका गेला कुठे, असे सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असून तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास सातपूर परिसरात मोठे आरोग्य संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.